सो मित्रांनो, दानिश सरांकडनं ह्या दादांनी भरपूर गाड्या परचेस केलेल्या आहेत. तर सर, कसा होता ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स मरीना ओव्हरऑल ऑटोमोबाईल? म्हणजे गाड्या कंडिशन चांगली देतात. त्यांच्यातर्फे काही कंप्लेंट नाहीये. बर. जे माणसाने गाडी घेतली आतापर्यंत जे खुश आहे, जे गाड्या म्हणजे नॉर्मल जे माणसाला जे परवडते ते देतात. तुमच्या रेट मध्ये गाड्या दिलेल्या आहेत? आमच्या रेटमध्ये गाड्या दिलेले आतापर्यंत 8 गाड्यांचे व्यवहार केलेले की आमच्या फॅमिलीमध्येच मी घेऊन दिले दुसऱ्यांना. हा माणूस स्वतःहून तुम्हाला म्हणेल इथं डेंटिंग आहे, इथं पेंटिंग आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुमच्या सर्वांच्या आवडत्या शोरूम मध्ये आज आपण आलेलो आहे, म्हणजे मदीना ऑटोमोबाईल्स पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी. तर तुमच्या सर्वांचे आवडते दानिश सर, कसे आहात तुम्ही? नमस्कार, एकदम मजेत आहे. बरं, 2024 गाजवला, संपूर्ण महाराष्ट्र गाड्या पण विकलेले आहेत. बरोबर. तर आता इयर एंड आहे, मग कशा किमती कशा असणार गाड्यांच्या? 2024 स्टार्टिंग पर्यंत आणि आज शेवटचा दिवस आहे, समजा शेवटचा महिना आहे. आम्ही अख्खे वर्ष सगळ्या गाड्या तुम्हाला कमीत किमती गेल्या गाजवलेत. बरं. आणि आता पण जो व्हिडिओ टाकतो तुम्हाला गाजवण्यासाठी टाकलेला आहे. हा. एकदम कमीत किमती, चांगल्या गाड्या आणि कडक गाड्या. बर. आणि तुम्हाला गाडी घ्यायची असेल तो फास्ट मध्ये या, लवकर या आणि गाड्या आपल्या घरी घेऊन जावा. चालतंय. आपलं मदीना ऑटोमोबाईल्स ओळखलं 5 सीटर, 6 सीटर, 7 सीटर, 8 Yes. सीटर गाड्या देण्यासाठी. हो, तर ह्यावेळेस काय स्टॉक आणलेला आहे मग दानिश सर? आज आहे ना भरपूर गाड्या आपल्याकडे. छोटी गाड्या, मोठी गाड्या, सेडान, हॅचबॅक, एसयूव्ही, डिझेल, सीएनजी, पेट्रोल, सगळ्या प्रकारची गाडी आहे. बर. जे कस्टमरची रिमाइंडेड आहे की आम्हाला ही गाडी पाहिजे, ती गाडी आहे, त्यांच्यासाठी आज सगळे गाड्या आहेत बर. आपल्याकडे. आता टोयोटा मध्ये मागच्या वेळेस इनोवा होती ब्लॅक कलर मध्ये, ह्यावेळेस आहे का नाही काय ऑप्शन हा, टोयोटा मध्ये? मागची व्हिडिओ मध्ये ब्लॅक कलरची होती, ती गाडी गेली. आता तुमच्यासाठी व्हाईट कलर मध्ये आणली मी. व्हाईट कधी पण Innova. टाईट? व्हाईट कधी पण टाईट. चालतंय. बरं, स्टॉक तर नक्कीच चांगला आहे मित्रांनो. 2024 इयर एंड सेल, गाड्यांची किमती देखील कमी असणार आहे. स्टार्टिंग किंमत काय आहे गाड्यांची आज? आपल्याकडे स्टार्टिंग किंमत एकदम 1,30,000 रुपये आहे. चालतंय. 1,30,000 गाड्यांची किमती चालू होणार आहेत. मग करूया स्टॉकला या सुरुवात ना. सर. येस. मोस्ट डिमांडिंग i20 पासूनच करूया. काय माहिती असणार आहे गाडीबद्दल? मोस्ट डिमांडिंग i20 2011 ची पेट्रोल प्लस सीएनजी सिक्वेन्शन वाली आहे. सीएनजी ऑन पेपर आहे. फक्त गाडी भेटेल तुम्हाला 2.5 लाख रुपयाला. 2.5 लाख पेट्रोल प्लस सीएनजी. कंपनी की आउटफिट? कंपनी नाही, आउटफिटेड आहे, पर आरशेवर आरसी अप्रूव्हल आहे सर. मॅग्ना व्हेरियंट हे असणार आहे. मॉडेल कधीच आहे? 2011. 2011 i20 व्हाईट कलर मध्ये. फायनान्स होईल याच्यावर? नाही, फायनान्स नाही, ऑनली कॅश डील मध्ये. कॅश. आणि किंमत नेगोशिएशन? निगोशिएशन आहे. चालतंय. तर ही झाली i20 ची डील. पुढची व्होल्क्सवॅगन म्हटलं आणि त्यात पोलो आली. हॅचबॅक मध्ये फार मागणी आहे गाडीला, काय माहिती हो. असणार आहे? परत पोलो तुम्हाला भेटून जाईल. 2013 ची सिंगल ओनर गाडी आहे. 75,000 किलोमीटर चाललेली गाडी. 4 टायर गाडीचे ब्रँड न्यू आहे. गाडी भेटेल तुम्हाला फक्त 3 लाख रुपयाला. ही 3 लाखात. हा. ह्याचं इंटेरियर वगैरे कसं आहे दानिश सर? एकदम कडक आहे, एकदम कडक. बरं, आता गाड्या तुम्ही म्हटले टायर वगैरे ब्रँड न्यू असतात. ब्रँड न्यू आहे. बरं, या व्हिडिओ मध्ये सगळ्या गाड्यांचे ब्रँड न्यू टायर असणार सगळ्या गाड्यांच्या आज तुम्हाला नवीन कोरे टायर भेटणार आहे सगळ्या गाड्यांचे. आणि नो कॉम्प्रोमाइज टायरांमध्ये कॉम्प्रोमाइज. येस. तर गाड्या एकदम क्लीन कंडिशन, गाड्या एकदम टाईट कंडिशन आणि कमी किमतीत असतात. ही गाडीची किंमत देखील कमी होऊन जाईल. होऊन जाईल. डिझेल मध्ये? पेट्रोल इंजिन मध्ये आहे. अच्छा, ही पेट्रोल इंजिन मध्ये तुम्हाला पोलो भेटून जाईल. परत महिंद्राची KUV 2018 ची सिंगल ओनर गाडी आहे. 6 सीटर आहे. बरं. डिझेल इंजिन मध्ये आहे. 55,000 किलोमीटर चाललेली गाडी. गाडी भेटेल तुम्हाला 3,40,000 रुपयाला. 3,40,000 55,000 किलोमीटर 55 चाललेली. 2018 मॉडेल आहे. Yes. चांगल्या कंडिशन मध्ये. ओनर किती आहे? सिंगल ओनर गाडी. सिंगल ओनर मध्ये मरून कलर मध्ये महिंद्राची KUV भेटून जाईल. ही गाडी लॉन्च केलेली. लोक टू व्हीलर फिरतात, ऍक्सिडेंट भरपूर होतात. तर रतन टाटा सरांनी ही गाडी खास जी टू व्हीलरच्या किमतीत 4 व्हीलर भेटते त्यांच्यासाठी खास ही लॉन्च केलेली. तर ह्या गाडीबद्दल काय माहिती असणार? त्याबद्दल ही टाटाची नॅनो आहे. ही 2015 ची गाडी आहे. कंपनी फिटेड CNG आहे. बर. सिंगल ओनर गाडी आहे. गाडी फक्त 60,000 चाललेली आहे. बर. गाडीचे 5 टायर नो ब्रँड एस्टापनी सुद्धा नवीन कोरा आहे. बर. गाडीची प्राइस फक्त भेटेल तुम्हाला 1,60,000 रुपयाला. 1,60,000 मध्ये. म्हणजे आता काल नवीन टू व्हीलर घ्यायला गेले तर त्या किमतीमध्ये भेटून जाते. हो, तर तुम्ही 4 व्हीलर मध्ये फॅमिली 5 जण बसून जाते आरामात बसून जातात, आरामात. पेट्रोल प्लस कंपनी CNG. क्या बात आहे. सीएनजी मध्ये म्हणजे धुरला ऍव्हरेजचा तर नो विषय. मारण्याचे ऍव्हरेज 30, 40, 35 ऍव्हरेज होते गाडी. आणि मेंटेनन्स पण भरपूर. झिरो मेंटेनन्स अजिबात नाही गाडी. सिटी यूज साठी एकदम चांगली गाडी. सुजुकी वॅगनर 2012 कंपनी CNG 4 टायर ब्रँड न्यू फक्त 2,40,000 रुपयाला. 2,40,000 मध्ये मरून कलर मध्ये वॅगनर. तर ही आजची आपली खास तुमच्यासाठी 7 सीटर हवी असेल टोयोटाची रिलायबल गाडी, टोयोटाची इनोवा. काय माहिती असणार आहे याच्याबद्दल? ही आहे
टोयोटाची इनोवा 2006 एंडिंगची गाडी आहे. 2028 एंडिंग पर्यंत रिपासिंग झालेली आहे. बर सिंगल ओनर गाडी आहे. अच्छा गाडीला फुल्ली एक्सेसरीज आहे. हम्म, अँड्रॉइड स्क्रीन आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, दोन्ही साईडला फुटरेस्ट सुद्धा आहे. ठीक आहे. सीट कव्हर नवीन कोरे आहे. हम्म. गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला फक्त 3.25 लाख रुपयाला. 3.25 3,25,000. 25,000 ह्याच्यात किती माणसं म्हणून माणसं त्याच्यामध्ये होऊन जाईल होऊन जाईल आल्यावर. काय सांगता खरं 100% देणार. सिंगल ओनर डिझेल इंजिन मध्ये D4D इंजिन आहे या गाडीला. तर गाडीचा परफॉर्मन्स तुम्हाला माहिती आहे. टोयोटाची गाडी रिलायबल टायर देखील नाही नवीन टायर कोरे, किती आहेत मला नवीन सांगा. कोरे टायर आहेत, चारी ब्रँड न्यू टायर तुम्हाला भेटून जाईल. स्टेपनीचा टायर स्टपनी पण आहे. स्टेपनी पण गाडीचा आहे. टायर ब्रँड न्यू भेटून जाईल. आणि सीट कव्हर वगैरे कसे आहेत गाडीचे. नवीन कोरे आहेत, आता चेंज केलेली आपण सगळे. अच्छा गाडी आली की हो. सगळे सीट कव्हर सगळं टायर ऑल क्लिअर. व्हील कॅप सगळे ऍक्सेसरीज सगळं- भेटून सगळं. जातील. फुल. पुढची सेलेरो किती देत आहे. पुढची सेलेरिओ 2015 ची पेट्रोल इंजिन मध्ये आहे. 80,000 चाललेली आहे. याचे पण चारी टायर नवीन कोरे आहे. गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला फक्त 3 लाख रुपयाला. 3 लाख ही पासिंग पिंपरी पासिंग मध्ये 14. MS14 चालतंय. पुढची सेडान मध्ये इंडिका मांजा किती देत आहे क्वार्टर जेट. परत तुम्हाला इंडिको मांजा भेटेल 2012 ची डिझेल इंजिन क्वार्टर जेट फुल्ली टॉप एंड. 5 टायर बटन, 5 ऑलो व्हील्स, 1,90,000 रुपये. 1,90,000 आणि ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे. गाडीची मॅक्युल पाहू शकता. ब्रँड न्यू टायर आहे त्या गाडीला. गाडीचं स्पेस बद्दल सांगा सर. भरपूर मांजा. स्पेस आहे गाडीला, भरपूर स्पेस आहे. स्पेस तुम्हाला बोलायची गरज पडत नाही. पुढची लो बजेट वॅगनर किती देत आहे. परत वॅगनर भेटेल तुम्हाला 2007 एंडिंग ची आहे. 28 एंडिंग पर्यंत रिपासिंग झालेली आहे. पेट्रोल इंजिन मध्ये. बर. चारी पॉवर विंडो आहे गाडीला. पॉवर स्टेरिंग आहे, एसी आहे, सेंट्रल लॉकिंग सुद्धा आहे. बर. गाडी एकदम 1,30,000 रुपयाला भेटेल तुम्हाला. पुढची इंडिका विस्टा. परत इंडिका विस्टा 2010 ऑगस्ट मधली आहे. सिंगल ओनर डिझेल इंजिन क्वार्टर जेट. फक्त 23,000 किलोमीटर चाललेली आहे. क्या बात आहे. 1,50,000 रुपयाला फक्त. 1,50,000 23,000 किलोमीटर चाललेली आहे. Yes. विश्वास होत नाही लोकांना सर 23,000 म्हणजे. शोरूम रेकॉर्ड आहे आपल्याकडे. कंपनीची गाडी आहे. बर कस्टमरची गाडी असे नाही, ती कंपनीची गाडी आहे ओरिजिनल. कंपनी ओन गाडी आहे. तर 23,000 किलोमीटरचे तुम्हाला सर्व काही डिटेल्स भेटून जाईल. रॅपिड स्कॉडाची स्कोडा रॅपिड 2013 ची ऑक्टोबर मधली आहे. सिंगल ओनर डिझेल एलिगंट फुल्ली टॉप एंड आहे. बर गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला फक्त 3.25 लाख रुपयाला. 3,25,000 3,25,000. आणि रॅपिड डिझेल इंजिन मध्ये टॉप एंड एलिगन्स मॉडेल चालतंय. दाई सर पुढची परत तुम्हाला पुढची गाडी भेटेल 2008 ची स्विफ्ट. 2028 पर्यंत पासिंग. पेट्रोल प्लस सीएनजी ऑन पेपर आहे. सिक्वेन्सन सीएनजी आहे. बर आणि ZX वाली आहे ती गाडी. ही गाडी फक्त भेटेल तुम्हाला 1,70,000 रुपयाला. 1,70,000 पेपर वर्क कधीपर्यंत ऑल 28 क्लिअर आहे 28 पर्यंत. बरं नावावर किती दिवसात होऊन जाईल गाडी. 1 महिना. 1 महिन्यात नावावर होऊन हा. जाईल. लोन सुविधा कोणत्या नाही. इयरपासून आहे. लोन तुम्हाला 11 ची पुढची गाडी जी आहे त्याच्यावरती होऊन जाईल लोन. चालतंय. 2011 पासून लोन सुविधा उपलब्ध आहे. पुढची महिंद्रा कॉन्टो. पुढची महिंद्राची कोंटो 2013 ची आहे. डिझेल इंजन 7 सीटर VIP नंबर MH12. बर गाडी एकदम चांगली कंडिशन आहे. 60,000 चाललेली आहे. सेकंड ओनर मध्ये आहे गाडी. गाडी बर. भेटेल तुम्हाला फक्त 2,75,000 रुपये. 2,75,000 महिंद्रा कॉन्टो. मार्केटमध्ये आता फिरत बसायचं नाही. अजिबात फिरायचे नाही, डायरेक्ट इकडे यायचे तुम्ही. मध्ये ऑटोमोबाईल्सला यायचं. टोयोटाची इटिओ 2014 ची गाडी आहे. डिझेल इंजन VD मॉडेल आहे, टॉप एंड वाली. बर. गाडी भेटेल तुम्हाला 3,30,000 रुपयाला फक्त. 3,30,000 डिझेल मध्ये. डिझेल इंजन मध्ये टोयोटाची टिओस इंटेल वगैरे एकदम कडक आहे सगळे. लोन होऊन जाईल. हा आरामात होईल लोन. किती होऊन जाईल. 2.5 लाख रुपये. अडीच भरायचे किती उरलेले. 3,30,000 रुपये. 80,000 रुपये भरा आणि घेऊन जावा गाडी. 80,000 फक्त डाऊन पेमेंट. बाकीचं तुम्हाला लोन सुविधा संपूर्ण महाराष्ट्र उपलब्ध आहे. दानी सर पुढची आल्टो मध्ये मोस्ट चालणारी गाडी आहे म्हणजे आल्टो K10 ती पण उपलब्ध आहे. काय माहिती असणार गाडी. परत आल्टो K10 भेटेल तुम्हाला 2011 ची पेट्रोल प्लस CNG मध्ये आहे. आणि चारी टायर याचे पण ब्रँड न्यू आहे. VXI मॉडेल आहे. बर. गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला 1,60,000 रुपयाला. 1,60,000 हा. पेट्रोल प्लस CNG ऍव्हरेज काय CNG ला CNG ला भरपूर ऍव्हरेज आहे गाडीला. तरी साधारण आता तुम्ही 25 च्या पुढे जातात. 25 प्लस ऍव्हरेज आहे या गाडीला. सिल्वर कलर मध्ये ही गाडी. पासिंग काय गाडीचं. MH12. MH12 पासिंग मध्ये ही भेटून जाईल. अजून सर राणी सर तुम्ही 7 सीटर साठी फार फेमस आहेत. तर अजून काय ऑप्शन आहे 7 सीटर? अजून भरपूर गाडी आहे. अजून एक 2010 ची वोल्क्सवॅगनची झेटा आहे. बर. डिझेल इंजिन मध्ये आहे. ऑटोमॅटिक आहे. हायलँड मॉडेल आहे, टॉप एंड वाली. बर चारी टायर त्याचे पण ब्रँड न्यू आहे. गाडी तुम्ही पाहू शकतोय.
गाडीचे थोडं स्क्रॅच होतं, ते काम चालू आहे म्हणून ती गाडी मी फोटो मध्ये दाखवली नाहीये. तुम्हाला डिटेल सांगतो, उद्यापर्यंत ती गाडी रेडी होईल. ज्यांना ती गाडी अगर पाहिजे असेल तुम्हाला फोन करा, त्या गाडीचे फोटो डिटेल वगैरे तुम्हाला प्रॉपर भेटून जाईल. गाडीची प्राइस राहणार आहे तुम्हाला फक्त 2.5 लाख रुपयाला. त्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची रिपासिंग करून देणार आहे. इन्शुरन्स गाडीचा फुल आहे, त्यामध्ये तुमच्या नावावर गाडी ट्रान्सफर करून भेटणार आहे. बरं, कलर कोणता असणार? कलर त्याच्यामध्ये आपला हिरवा कलरची गाडी आहे, थोडस लाईटली असते. बॉटम ग्रीन कलर, बॉटम ग्रीन वाला आहे, मेटॅलिक ग्रीन. चालेल. तर तुम्हाला व्हिडिओ तर्फे मी फोटो तर्फे तुम्हाला दाखवून. तर जाणी सर, तुम्ही इर्टिगा देखील भरपूर आणता, भरपूर सेल होतात. तर इर्टिगा आणणार आहे की ह्या 2024 इयर एंडिंग मध्ये आहे की नाही? इर्टिगा आहे आपल्याकडे, एक गाडी आहे. आज संध्याकाळीपर्यंत ती गाडी आपल्याकडे स्टॉक मध्ये येणार आहे. 2012 ची ZXi पेट्रोल इंजिन मध्ये सिंगल ओनर 71,000 चाललेली आहे, व्हाईट कलर मध्ये. 4 टायर त्याचे पण ब्रँड न्यू तुम्हाला भेटणार आहे. गाडी प्राइस भेटेल तुम्हाला 5.5 लाख रुपयाला. 5.5 लाखात इर्टिगा घेऊन जा पेट्रोल इंजिन मध्ये. पेट्रोल इंजिन आफ्टर मार्केट त्यामध्ये आपण CNG बसू देखील शकतो. 7 सीटर मध्ये फायनान्स होऊन जाईल. फायनान्स होऊन जाईल, चालतंय, आरामात होईल. चालतंय. अजून 7 सीटर भरपूर आहे, तुम्हाला दाखवतो. या टाटा वेंचर कितीला देत आहे? परत तुम्हाला टाटाची वेंचर 2014 ची आहे, डिझेल इंजिन मध्ये. फुल्ली एसी गाडी आहे. सेकंड रूम थर्ड रूम सुद्धा गाडीला प्रॉपर एसी आहे, ओरिजिनल कंपनीची. गाडी भेटून जाईल तुम्हाला फक्त 2,75,000 रुपयाला. 2,75,000. मॉडेल कसं आहे? 2014 ची डिझेल इंजिन. 2014 डिझेल इंजिन. लिनिया किती देत आहे? परत तुम्हाला फिएटची लिनिया 2013 एंडिंग ची गाडी आहे, पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे. गाडीचे 4 टायर ब्रँड न्यू आहे, बटन. गाडी फक्त 57,000 किलोमीटर चाललेली आहे. गाडी फक्त भेटेल तुम्हाला 2 लाख रुपयाला. 2 लाखात सेडान मध्ये फिएटची लिनिया गाडी भेटून जाईल. पुढची झायलो. परत झायलो आहे, ज्यांचं बजेट कमी आहे आणि मोठी फॅमिली आहे त्यांच्यासाठी झायलो आहे. 2009 ची गाडी आहे, 2029 पर्यंत पासिंग झालेली आहे, सिंगल ओनर गाडी आहे. 4 टायर याचे पण ब्रँड न्यू आहे गाडी. गाडीची गराणी फक्त 65,000 किलोमीटर चाललेली आहे जेन्युइनली. हा, गाडी भेटेल तुम्हाला फक्त 2.5 लाख रुपयाला. 2.5 लाखात महिंद्राची झायलो डिझेल इंजिन मध्ये 65,000 किलोमीटर चाललेली आहे. फायनान्स काय होईल? फायनान्स नाही होणार, ओनली कॅश करावं लागेल. कॅश मध्ये घेतली तर किती पर्यंत जाईल? 250 आहे, 240 पर्यंत आपण गाडी दी होती फायनल. चालतंय. आणि गाडीची कंडिशन तुम्ही ओव्हरऑल व्हिडिओ मध्ये पाहू शकता. पुढची i10 आहे, 2008 ची आहे, 2029 पर्यंत रिपासिंग होईल. पेट्रोल इंजिन मध्ये स्पोर्ट्स मॉडेल आहे. ज्यांचे बजेट कमी आहे आणि त्यांना शिकण्यापुरता किंवा फॅमिलीसाठी गाडी पाहिजे छोटीशी, ही गाडी त्यांच्यासाठी आहे. ऑल क्लिअर मध्ये 1,40,000 रुपयाला येईल तुम्हाला. 1,40,000 मध्ये येऊन जाईल i10 विथ चॉईस नंबर 8282 गाडी तुम्हाला भेटून जाईल. नाही सर, आता तुम्ही एक सांगितली पाईपलाईन मध्ये अर्टिगा आहे, त्याचबरोबर अजून कोणती आहे का नाही पाईपलाईन? एक अर्टिगाची तुम्हाला डिटेल मी बोललो. अजून 2 गाड्या आहे आपल्याकडे. शेवरेटची बीट गाडी आहे, 2013 डिसेंबरची, MH14 सिंगल ओनर मध्ये गाडी आहे, पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे. ती गाडी भेटेल तुम्हाला 1,80,000 रुपयाला. 1,80,000 शेवरेट बीट. कलर कोणता आहे? सिल्वर कलर मध्ये आहे ती गाडी. सिल्वर कलर. पासिंग MH14 पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये तुम्हाला ती भेटून जाईल. अजून कोणती? अजून एक गाडी आहे 2012 ची शेवरेट बीट आहे, ती पण LT मॉडेल आहे. फक्त गाडी 15,000 किलोमीटर चाललेली आहे, पेट्रोल इंजिन मध्ये, सिंगल ओनर गाडी. ती गाडी भेटून जाईल तुम्हाला 1,70,000 रुपयाला. टॉप मॉडेल तुम्हाला हे भेटून जाईल. शेवरेट बीट 2 येणार आहेत. 2 गाड्या आहेत. चालेल. अजून बस. बरं, एवढा स्टॉक होता. हा होता आजचा आपला इयर एंडिंगचा 2024 मध्ये नाव तुम्हाला होता. आणि सर दादा काय सांगाल आता? आपल्याला एवढं सांगायचं आहे, जसं प्रेम तुमच्या मला अख्खे जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत राहिलाय, असा तुमचं प्रेम मला कायमचं राहू द्या. तुमच्या आशीर्वाद असंच राहू द्या, तुमचे प्रेम असंच राहू द्या. तुम्ही अगर लांबून येत असेल तर तुमच्या कोण जाणकार माणूस घेऊन या, तुमच्या मेकॅनिक घेऊन या. गाडी प्रॉपर चेक करा, गाडीची ट्रायल मारा, काही अडचण नाही तुम्हाला. आपल्याकडे फसवेचे कधी विषय होणार नाही आणि होऊन पण देणार नाही. आपल्याकडे खात्रीशीर व्यवहार करून भेटतात एकदम व्यवस्थित. तुम्हाला पेपरची डॉक्युमेंटची कधी आतापर्यंत अडचण आली नाही आणि होऊन पण देणार नाहीये. डॉक्युमेंटचं नाव सांगा. लोन साठी डॉक्युमेंट काय आणावं? आपल्याकडे फायनान्सची फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र मध्ये आहे. ज्यांचे सिव्हिल डॉक्युमेंट क्लिअर असेल त्यांचे ऑल महाराष्ट्र मध्ये फायनान्स उपलब्ध होऊन जाते. डॉक्युमेंट काय आणायचं? डॉक्युमेंट ती अगर तुम्ही पेमेंट स्लिप अगर असेल तर पेमेंट स्लिप, किंवा अगर तुम्ही बिझनेस करत असाल ITR किंवा ITR नसेल तुमच्याकडे तर तुमच्या बँकिंग वगैरे अगर चांगला आहे, स्ट्रॉंग आहे, तर त्यावरती पण आपण फायनान्स उपलब्ध करून देतोय. बरं, सॅलरी किती महिन्याची लागेल? 3 महिन्याची लागते. 3 महिन्याची. आधार कार्ड, पॅन कार्ड
आधार कार्ड पॅन कार्ड 3 महिने पेमेंट स्लिप 6 महिन्याच्या बँकिंग बस. चालतंय. आणि अधिक माहिती जर अजून नाही समजली तर स्क्रीनवर नंबर आहे, कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. कॉलिंग टाइम कॉलिंग टायमिंग आपला सकाळी 9:30 ते 8, 8:30, 9:30 वाजेपर्यंत आहे. बहुत लोक काय करते सकाळी 6 वाजता 5 वाजता करते फोन, रात्री 2-2 वाजता असं फोन म्हणजे मला तुमच्याशी विनंती आहे, म्हणजे गैरसमज होऊ नये. रात्रीचे फोन करू नका. अगर तुम्हाला बोलायचं असेल व्यवस्थित तर तुम्ही 8:30 नंतर पण तुम्हाला अर्जंट असेल तो एक मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा, काय अडचण नाही. मेसेजचा रिप्लाय तुम्हाला 11 नंतर पर्यंत भेटून जाईल. चालतंय. तर आजच्या व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत 2025 मध्ये. तर सोबत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय धन्यवाद. महाराष्ट्र.